गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही चाललो आहे मामाकडे. आजचा लास्ट डे आहे, माझा आहे 15 तारीख. तर आज मी निघतोय मुंबईला परत. तर आता मामाकडे जातो. मामाकडनं निघल्यावर लगेच परत घरी येणार सुमितच्या आणि मग तिथून निघणार आम्ही. 4 जण आहेत. तर आता माझा चेकआउट झालेला आहे. हा माझा रूम होता 107. आता माझा चेकआउट झालेला आहे. मी निघालो आहे मामाकडे जातो. तिथे काहीतरी 1 तास थांबेल. 1 तासानंतर लगेच मी परत सुमितच्या घरी येईल आणि मग तिथनं घरी. तर आता बघू शकता आपल्यासोबत गणपती बाप्पा आहेत. चला जाऊया, लेट्स गो. रितेश बोलते माझ्याकडे नको बघू, कारण की रितेशची झोप झाली नाहीये. तो आणि मी रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत जागी राहते फक्त कशासाठी? सॉन्ग ऐकायला. चांगलं सॉन्ग लागते. आणि हा भाई आमचा झोपतोय घोरत एकदम. कसं घोरत होता रात्री, बघितलं? अरे व्हिडिओ काढायला पाहिजे त्याची. घोरत होतास तू. हा आमचा हॉटेल. आता इथं आम्ही चेकआउट केलेला आहे. हो. तर आता आम्ही आलो मामाच्या घरी. मामाचं घर बघा, इथेच हे आहे घर मामाचं. बघू शकता मामा आहे का नाही घरात माहिती नाही, पण हे घर आहे. बल्लारशा मधलं सर्वात मोठं गार्डन. तर आता आम्ही आलो गार्डनच्या आतमध्ये. पार्किंग वगैरे आहे मस्त. ही पार्किंग कार आणि ही पार्किंग बाईक. तर आता आम्ही बाईक पार्किंग सावलीत करणार आहोत. सुमित गेलाय तिकीट काढायला. इथे समोर तिकीट काउंटर आहे आणि एंट्री आहे आमची. तर आता आतमध्ये जातो, बघतो फिरायला काय मस्त बोलतात. छान बनवलंय. तर बघू, पब्लिक खूप येते इथे. खूप ऊन आहे. तर मी मास्क लावलाय आणि गरमी पण होत आहे. पण आता बघू. सुमित आलेला आहे तिकीट काढून. तिकीट काढले आमच्या 2 जणांची तिकीट काढले. आम्ही आता चाललोय आतमध्ये. लेट्स गो. दिसलेला आहे वाघ. स्टॅच्यू आहे तो पण, बघू शकता तुम्ही. इकडे स्टॅच्यू आहे वाघाचा खूप मोठा. आणि ही आपल्याकडे गाडी आहे अपाची RTR 200. पण इथे 160 उभी आहे, आपल्याकडे 200 आहे. आणि हे बघा, बघू शकता इथे 160 उभी आहे आणि आपल्याकडे 200 आहे. जे आपली चॉईस चांगलीच आहे. आता चाललोय, बघू फिरूया. ट्रेन वगैरे आहे. चला सांगतो तुम्हाला, दाखवतो एक गोष्ट. आता सध्या तर फ्री आहे गार्डन. 3 महिने फ्री आहे. 3 महिने गार्डन फ्री आहे. त्याच्यानंतर गार्डनला चार्जेस चालू होतील पर पर्सन, काय असेल ते. आणि बघू शकता हे मस्त आहे. आणि इकडे जाऊया आतमध्ये फिरायला गाडी आहेत आणि लेडीज गाडी चालवत आहे. वा, इथे लेडीज आहे. तर आता आम्ही आलेलो आहे बटरफ्लाय सेंटरमध्ये. तिथे तर फोटोज काढायला अलाउड नाही, व्हिडिओ काढायला अलाउड नाही. इथे आहे की नाही आयडिया नाही. आणि ह्याच्यानंतर मागू नाही एंट्री आहे, तिथनं जातो. आता अशोका पण आलेला आहे. आम्ही आतमध्ये बघायला गेलो होतो, तर अशोकाने डायरेक्ट आम्हाला सरप्राईज दिला की डायरेक्ट बोलतात ना तुम्ही पण आलेत वगैरे असं.
तर तो आता आला. आम्ही बटरफ्लायमधनं निघालोय बाहेर. तिथे अलाउड नाही आहे ना फोटोज आणि व्हिडिओज काढायला, तर आम्ही काढत नाही आहे. आता म्युझियममध्ये पण नसेल आय थिंक का अलाउड. आणि ऊन खूप आहे. ऊन आणि इथे कपाट आहे का असं वाटतं जर ओलं टी शर्ट जरी घातला ना ते अर्ध्या तासामध्ये वाळून निघेल असं झालंय. अर्धा तासही नाही लागणार. वाढवाची पण करायची नाही. किती वाढवाची पण करायची नाही. हा. डायरेक्ट अंगावर टाकली की वाढून जाते. संपला विषय. आता म्युझियम मध्ये चाललोय. बघू म्युझियम मध्ये कसं आहे काय आहे. आणि मला तर वाटतं फोटोज अलाउड नाही आहेत तर काढू पण शकत नाहीत. आणि चोरून जरी काढायला गेलं फोटोज तर जप्त होणार 500 रुपये फाईन. फोन जप्त होणार आणि 500 रुपये फाईन आहे. बाहेर बाहेर तर आता म्युझियम आहे. म्युझियम दाखवतो तुम्हाला बाहेरून. नॅचरल हिस्ट्री म्युझियम. आणि बघताच एंट्रीला वाघ दिसत असेल तुम्हाला. झूम करून दाखवतो. हा बघा वाघ. आणि इथनं एंट्री आहे. आम्ही जात आहोत. फास्ट क्लासमध्ये जाऊया. चला लेट्स गो. हा म्युझियम आहे. फोटोज अलाउड नाही तिथे लिहिलं आहे बघा. तर बघू अलाउड असेल तर जाऊ. आता इथे जात आहे. हे काय आहे? अच्छा बायोलॉजिकल लॅब आहे. आता आम्ही लॅबमध्ये जाऊया बिकॉज आय एम अ सायन्स स्टुडंट. तर बघूया कसं होतंय काय होतंय. बघू शकता तुम्ही स्टार्टिंगच मंकीपासून झालेली आहे. आणि फोटोज व्हिडिओज नॉट अलाउड लिहिलेलं आहे. ही लॅब आहे. तर आता आतमध्ये जाऊ आम्ही. बघूया. आता आम्ही सध्या लॅबमधनं आलेलो आहे. ही लॅब आहे. तिथे पण फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नाही आहेत. आणि तिथे बघायला खूप काही चांगलं चांगलं आहे. ॲस्ट्रोलॉजी सगळं म्हणजे खूप आहे. बायोलॉजी पण आहे. आणि जे आपल्याला माहिती नाही कुठल्या कुठल्या गोष्टी त्या पण आहेत त्याच्यामध्ये. मला पण माहिती नव्हतं काय काय बट मी बघितलं. आता नेक्स्ट कुठे जातो बघू आम्ही. कुठे आता ॲक्वेरियम मध्ये. तिथे काय फिश आहेत ना अलग अलग समुद्राच्या मधल्या वेगवेगळ्या. आणि इथे फिरायला एक गाडी पण आहे. कोणाचा मुलगा आहे तो? तर आता आम्ही जातो ॲक्वेरियम मध्ये फिश बघायला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे आमची जहाज उभी आहे. तर सुमित बोलला की नंतर जहाजमध्ये जाऊ. आपली जहाज घेऊन डायरेक्ट मुंबईला जाऊ. हा याला मी डायरेक्ट मुंबईला जहाजनी सोडणार आहे. हा आणि भाऊच्या धक्क्यावरती जहाज लागणार आहे जिथं. हा आणि तिथून तर ट्रेन येईल. ठीक आहे तसं जाऊया. ठीक आहे. आणि इथं सुमित हसतोय मजा घेतोय फक्त बाकी काय नाही. खरंच याला जहाजनीच पाठवणार आहे मी मुंबईला. तर आता लाईन बघा. एवढी मोठी लाईन लागलेली आहे. लेट्स गो. आता म्हणजे उन्हाने एवढा तपलेलं आहे ना सांगू नाही शकत. म्हणून मास्क चष्मा सगळं आहे. आणि मास्क काढला तर पब्लिक जमा होईल मेन म्हणजे. म्हणून मी मास्क पण नाही काढत आहे. बाकी काय नाही. अशोकाने काढला होता फक्त थोडीच पब्लिक बघितलं. मी काढलं पूर्ण पब्लिक बघायचं. चला नंतर दाखवतो. आता आम्ही म्युझियममधनं पण जाऊन आलेलो आहे. तिकडे फिश पण एकदम मस्त मस्त आहेत. आणि प्रत्येक कंट्रीमधली आहे बरोबर. प्रत्येक कंट्रीमधली आहे. आणि बघायला पण खूप छान आहे. मी मास्क काढत नाही बिकॉज ऊन खूप आहे. उन्हामुळे मला मास्क काढता येत नाही. नंतर मी मास्क काढलं असतं हे काय नाही. आणि असं उन्हाचे चटके लागतात चटके. त्याच्यामुळे मी मास्क नाही काढत. आणि इकडे ह्यांना सवय वगैरे आहे म्हणून काय ह्यांना तर वाटत नाही आहे का नाही. तर आता आम्ही आता कुठे जातो बघायला. आता गेम्स आहे तिथं जे सायन्सच्या. अच्छा एक सायन्सचं म्हणजे काहीतरी आहे तिथे गेम्स रिलेटेड. ते बघायला जाऊया आम्ही आता. ते बघतो. तिथे फोटोज अलाउड आहेत. तिथे आय थिंक अलाउड आहेत. बाकी सगळीकडे अलाउड नव्हते कारण की
आता काय बोलणार, त्यांना माहीत त्यांचं काय असेल. हां, आणि एवढं मोठं आहे बघा. 1 2 3. आता इकडे चाललोय मी, मला दाखवतो कसं आहे काय बघा. आहे बघण्याला एक छान आहे. आणि लवकरच आता जाऊ आतमध्ये बघू काय कसं आहे. थंडी तर इकडे जाऊया आता, आम्ही इकडे जातो. तर आता आम्ही थोडंसं फिरलोय, फोटोज वगैरे अलाउड नाही आहेत, तरी एक व्हिडिओ काढतो मी. हा असा आहे इकडे, आणि खूप पब्लिक पण आहे, बघू शकता तुम्ही. तर आता चाललोय पुढे चालत, बघू अजून काय आहे. असेल तर मग एक्सप्लोअर करतो पटापट फास्टमध्ये. आणि वाटलं कोणाला तर येऊ शकता तुम्ही इकडे. हे काय आहे, प्ले विथ मॅग्नेट, तर हे मॅग्नेट आहे. आणि हे तर एअरचं आहे, माहीत असेल तुम्हाला कसं आहे काय आहे. चाललोय चालत पब्लिक तर खूप आहे. आणि बाकी पण जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही येऊ शकता इथे. माझा व्हिडिओ बघा, या, सगळ्यांना वाटेल छान. व्हिडिओत फोटोज अलाउड नाही आहे, तरी पण मी काढतोय व्हिडिओ एक, बघू कसं वाटतंय. आणि खूप काय काय आहे इथे, तर आपल्याला माहिती पण नसतं कुठली गोष्ट, ती पण आहे इथे.